सावधान. आज आपण धम्मपदातली 207 क्रमांकाची गाथा पाहणार आहोत आणि सुखवग्गातली 11 नंबरची गाथा. बालसंगतचारी दीघमध्यानं शोचती दुःखो बाले संवासो अमित्तेनेव सबदा धीरो च सुखसंवासो याति नंव समागमो. बाल म्हणजे मूर्खांची संगत धरणारा दीर्घकाळ शोकग्रस्त असतो. मूर्खांचा सहवास शत्रूच्या सहवासाप्रमाणे नेहमी सदैव दुःखदायक असतो आणि धैर्यवान लोकांचा सहवास बंधुजनांच्या सहवासाप्रमाणे सुखदायक असतो, सौख्यदायक असतो. तर इंटरेस्टिंग गाथा आहे आणि विचार करायला लावणारी आहे. बऱ्याच जवळपास सगळ्याच गाथा विचार करायला लावतात, पण प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी आहे. प्रत्येकाचा काय म्हणतात फ्लेवर वेगळा आहे प्रत्येक गाथेचा. तर बालसंगतचारी सरळ शब्द आहे. बालांची संगत करणारा, बालांच्या अज्ञानी लोकांच्या, मूढ लोकांच्या सहवासात राहणारा. चारी म्हटलेलं म्हणजे चारी म्हणजे आचरण करणारा. कशाचं? बालसंगत. बालाच्या संगतीत राहतो, मूर्खांच्या संगतीत राहतो, अर्धवट लोकांच्या संगतीत राहतो, अज्ञानी लोकांच्या संगतीत राहतो. कधी कधी जे बाल असतात ते पंडित म्हणजे विद्वान पण असतात. बाल जे असतात ते विद्वान पण असतात, म्हणजे हुशार असतात. बौद्ध अर्थाने ते पंडित नसतात, बुद्धांच्या अर्थाने ते पंडित नसतात, कारण पंडित हा समंजसच असतो. पंडिताला समजतं, त्याला पंडित म्हणतात. तो नुसता विद्वान नसतो, तो नुसता ज्ञानी नसतो, तो पंडित असतो, म्हणजे त्याला समज असते. सगळ्या विद्वानांना पंडित नाही म्हणत. विद्वान विद्वान असतात, कारण विद्वान हे हुशार असतात. परंतु पंडित हा हुशार पण असतो, विद्वानही असतो, पण समंजस असतो, कारण त्याला समजतं. का? भान, सती. तो जागृत आहे, तो ज्ञानाच्या बाबतीत पण जागृत आहे. तर तो पंडित. परंतु बाल हा पंडित नसणार आहे. बाल हा विद्वान असू शकतो, त्याला ज्ञान असू शकतो, परंतु समज असेलच असं नाही. मग आपण पाहतो आजकाल जे फार प्रगत वाटणारे लोक, प्रगत वाटणारे देश, प्रगत वाटणारा समाज, हुशार समाज हा वाईटही तेवढंच करू शकतो. प्रगत देश इतरांचा काय प्रगत आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झालेली आहे, ते धनाढ्य आहेत, त्यांच्याकडे अनेक साधनं निर्माण झालेली आहेत, अनेक साधनं निर्माण केलेली आहेत. हुशार लोकांचा ताफा त्यांच्याकडे आहे. हुशार लोकांचं
मंत्रिमंडळ असेल, हुशार अध्यक्ष असतील, हुशार लोक आणि साधनं, टेक्नॉलॉजिकल साधनं, सगळे आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रगत बॉम्ब देखील, अणुबॉम्ब देखील असतील त्यांच्याकडे. ते प्रगत आहेत, विद्वान आहेत, हुशार आहेत. हे त्यातले काही लोक, सगळेच सगळेच नसतात तसे. कारण हे सगळं घडवून आणायला हुशारीच लागते. आजचं युद्ध हे त्याचं फार मोठं उदाहरण आहे. कारण सामान्य माणसाच्या आवाकाच्या किंवा डोक्याबाहेरची गोष्ट आहे जणू काही. काय कसं काय? परवा माझे एक विद्वान मित्र, माझा जुना वर्गमित्र होता तो, आणि स्वतः मोठा अधिकारी म्हणून कमिशनर लेवलचा माणूस, तो रिटायर झाला. तो परवा माझ्याशी बोलताना म्हटला, भास्कर म्हणे कसं काय म्हणे, म्हणजे डोक्याबाहेरची गोष्ट आहे बघा, म्हणजे कमिशनर लेवलचा माणूस. पण तो आश्चर्य वाटतं, म्हणजे नेमक्या त्याच ठिकाणी तो बॉम्ब कसं काय जाऊन पडतो आणि तिथलं हे उद्ध्वस्त होतं. अनेक अनेक किलोमीटर अंतरावरून ते कसं काय त्यांना ते लोकेशन कळतं, ती जागा कळते आणि बरोबर त्या ठिकाणी तो बॉम्ब जाऊन पडतो आणि उद्ध्वस्त होतो. तर याच्या पाठीमागे हुशारी आहे, याच्या पाठीमागे तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान वापरायचं डोकं आहे आणि ते विध्वंस करतं. म्हणजे हुशारीने केलेला विध्वंस हा सामान्य विध्वंसापेक्षा भयंकर असतो. त्याचं उदाहरण म्हणजे सध्या चाललेली ही परिस्थिती, उद्भवलेली परिस्थिती आणि याचे पुढं दूरगामी होणारे परिणाम. अगदी अगदी जिथे युद्धाची परिस्थिती नाही, जसं आता भारत, युद्धाची परिस्थिती भारतात नाही, म्हणजे किंवा दृश्य स्वरूपात तरी नाही, पण परिणाम मात्र जागतिक युद्धाचे परिणाम भारतावर आहेत. तुटवडा निर्माण होईल वस्तूंचा, अत्यावश्यक वस्तूंचा. थोडेसे संकेत पण दिलेले आहेत मागे, की लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. लोकांनी सावध राहावं. गॅसचा तुटवडा आपण पाहतो. आणखीन बऱ्याच गोष्टी ज्या लगेच पुढे येणार नाहीत, परंतु हळूहळू हळू त्याची झळ आपल्या सारख्यांना, म्हणजे भारतातल्या लोकांना सुद्धा ती सोसावी लागणार आहे, आणि इतर लोकांना पण जे याच्यात प्रत्यक्ष सहभागी नाहीत त्यांना पण. कारण हे जागतिक युद्ध जागतिक युद्धासारखी निर्माण झालेली परिस्थिती, म्हणजे जागतिक युद्धच म्हणावं लागेल त्याला. काही लोक म्हणतात सुरू झालंय ते आता, तिसरं महायुद्ध, असे काहींचं म्हणणं आहे. असो, जे आहे ते जागतिक युद्ध म्हटल्यानंतर जगावर परिणाम, आणि जगातल्या सगळ्या लोकांवर परिणाम. कारण सगळं जग हे एकमेकांशी कनेक्टेड आहे, एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की जग आता हे एक छोटं जग हे एकच शहर असल्यासारखं चालणार पुढे. तर आता आपण दळणवळणाची किंवा कम्युनिकेशनची साधनं पाहतो ना, एक 5-10 सेकंदात आपण जगाच्या कोणत्याही टोकाच्या माणसाशी
थेट बोलू शकतो काही सेकंदात. म्हणजे जग जवळ आलेलं आहे. जग हे छोटं खेडं बनलेलं आहे जणू काही. छोटं छोटं शहर, छोटं खेड किंवा एकच एकच जग हे एक शहर बनलं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. कारण सहज जसं आपण एखाद्या शेजाऱ्याशी बोलतो तसं आपण जगाच्या कुठल्याही टोकाला असलेल्या व्यक्तीशी आपण जर नुसतं फोनवरच नाही समोरासमोर पण पाहू शकतो. जसं आता आपण पाहतो स्वतःला. आता हा प्रवास लांबचा आहे, आपल्याला हे समोरासमोर दिसतं हे अं, तेवढं सरळ नाही. म्हणजे तुम्ही मुंबईत आहात की बीडला आहात की इकडे सांगोल्याला आहात की मनमाडला आहात आणि मी नगरला आहात, असं वाटतं सगळे एका ठिकाणीच बसलेले आहेत. असाच एखादा माणूस लंडनचा पण इथे जॉईन होऊ शकतो, अमेरिकेचाही जॉईन होऊ शकतो, चीनचा जॉईन होऊ शकतो. मग आपल्याला मराठीत नाही बोलता येणार, तो भाग वेगळा. तर कुणी माणूस इथं पटकन जॉईन होऊ शकतो. इतके आपण जवळ आलोत. आणि या सगळ्यामध्ये हुशारी आहे. ह्या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजीचं टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे, प्रगती आहे. आणि याच गोष्टींचा उपयोग जो आहे तो सदुपयोग पण होऊ शकतो आणि दुरुपयोग पण होऊ शकतो. पटकन एखादा मेसेज दुसरीकडे जाऊ शकतो. आणि आता ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं, हे पण आपण लक्षात घेऊ. म्हणजे आपणच बोलत असलो म्हणजे आपणच बोलतो असं नाही, आपणच पाहतो असं नाही. सगळं जग आपल्याला पाहतं. म्हणून तिथं पण आपल्याला सती सावधानतेची थोडीशी काळजी घ्यावी लागते, सावधान राहावं लागतं. म्हणून आपण शक्यतो मोघम शब्द वापरू नये, एरवी पण वापरू नये. प्रत्येक वेळेला जागृतीपूर्वकच बोललं पाहिजे आणि जागृतीपूर्वकच कृती केली पाहिजे. त्याच्यासाठी चित्त जागृत पाहिजे, मन जागृत पाहिजे. म्हणजे मग बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतात. हे काय मुद्दाम करण्याची गोष्ट नाही. सती साधना, जागृतीची साधना जो व्यवस्थित करील त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमतील. पण ते नसेल तर बुद्धी, हुशारी बेफाम असते, अनिर्बंध असते. म्हणजे त्याला काय बंधन नसते. ते कसंही काम करते. तसंही कितीही डेव्हलपमेंट झाली, कितीही प्रगत झालं जग, कितीही ॲडव्हान्स झालं, तरी जगातल्या लोकांची बुद्धी, जगातल्या लोकांचं चित्त, वर्तन हे भानावर आहे का नाही, याच्यावर सगळे पुढचे चांगले वाईट परिणाम अवलंबून आहेत. म्हणून नुसतं विद्वत्ता, जसं बाबासाहेबांनी म्हटलं ना, बुद्धिमत्ता ही काही पात्रता नाही. बुद्धिमत्ता, ज्ञान हे फक्त साधन आहे. साधन आपण वापरतो फक्त. परंतु साधनाला स्वतःचं डोकं नसतं. साधनाला स्वतःची बुद्धी नसते. बुद्धीला जर साधन मानलं, पण ती बुद्धी भानावर नाही, तर ती बुद्धी वाईट पण करणार. जसं आता आपण युद्धावर थोडं चर्चा केली. बुद्धी जर सतीमध्ये नसेल, म्हणजे मनोधम्मानुसती, बुद्धी जर भावनांच्या हातात असेल, चित्ताच्या हातात असेल, लोभद्वेषाच्या हातात असेल, तर ती बुद्धी त्याप्रमाणेच काम करणार.
ती बुद्धीला स्वतःच डोकं नाही. हुशार आहे ती, पण स्वतःचं डोकं नाही जणू काय स्वतःच, कारण स्वतःचं भान नाही. त्यामुळं ते साधन, बुद्धी हे साधन कसं वापरलं जाईल हे जागृती किंवा अजागृतीवर अवलंबून आहे. कारण त्या जागृतीमध्ये चित्त भानावर असतं आणि त्याच्यात असलेल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, लोभ, द्वेष हे जे सगळे प्रॉब्लेम निर्माण करणाऱ्या ह्या ज्या गोष्टी चित्तामध्ये दडलेल्या आहेत, अनेक गोष्टी आहेत. मग त्याच्यात क्रूरता आहे, कामछंद आहे, द्वेष आहे, अं, लोभाचे हजारो प्रकार आहेत, लाखो प्रकार आहेत. म्हणजे लोभ म्हणजे काय एकच गोष्ट नाही, लोभामध्ये अनेक गोष्टी आहेत. द्वेषामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि त्या पाठीमागे मोह आहे. मोह म्हणजे अविद्या, अज्ञान. तर हे फार फार मोठा आणि बेसिक प्रॉब्लेम आहे. बेसिक जन्माबरोबरच आलेला. तर तो प्रॉब्लेम जर तसाच असेल, म्हणजे ते चित्त जर तसंच विकृत असेल, लोभ द्वेषानं पछाडलेला असेल, अविद्येत असेल, अज्ञानात असेल, भानावर नसेल, तर ते चित्त ज्या बुद्धीला जोडलेलं आहे, कारण बुद्धी हे चित्ताचंच काम पुढे नेणारं एक साधन आहे. भावनांनाच गती देणारं, भावनांनाच पुढं व्यवहारात आणणार, प्रॅक्टिसमध्ये म्हणजे वर्तनात आणणारं माध्यम, साधन म्हणजे बुद्धी आहे. त्यामुळे चित्तशुद्धी नसेल तर बुद्धी कुचकामी ठरते. कुचकामी म्हणण्यापेक्षा ती वाईट काम करू शकते. बुद्धी कधी कुचकामी नसते, ती काम करते. पण तिला तिच्या पाठीमागच्या ज्या अंतरप्रेरणा आहेत, ज्या चित्तात दडलेल्या आहेत, त्या जर चांगल्या नसतील, त्या अंतरप्रेरणा, ते चित्त, तर मग बुद्धी वाईट काम करणार. आणि जसं आता आपण विध्वंसक वातावरण पाहतो. आता त्याच्यात अजून एक असं, काही हुशार लोक अशाही परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये, त्रासदायक परिस्थितीमध्ये स्वतःचा लाभ पाहतात. ते हुशार आहेत. मग ते स्वार्थ पाहतात. त्यांना पानातिपात हिंसा दिसत नाही. त्यांना त्यांना बाजूबाजूला किती लोक त्रासात आहेत याचं त्यांना भान नसतंय. काल एक बातमी दाखवली टीव्हीवर. टेम्पोमध्ये मोठी टाकी, अशी पाण्याची टाकी अशी दाखवली. पाण्याच्या टाकीसारखी मोठी, 400-500 लिटरची किंवा 200-300 लिटरची तरी टाकी असणार, ती 300 लिटरची वगैरे. ती टाकी त्या टेम्पोमध्ये दाखवली. आणि बातमी काय होती, या टाकीमध्ये पेट्रोल चालवलेलं आहे. म्हणजे आता पेट्रोलचा तुटवडा होतो, तर काही लोक मग त्याची आता साठमारी करणार आणि ब्लॅकमेलिंग करणार, ब्लॅकनी हे विकणार पेट्रोल. हुशार आहे, पण स्वार्थ आहे, भान नाही. त्यामुळे संवेदनशीलता नाही. जिथं भान नसतं तिथं माणूस माणूस नाही. तो मग माणूस राहत नाही. तो माणसासारखा आहे पण माणूस नाही. त्यामुळे खरा माणूस तोच आहे जो भानावर आहे. नाहीतर तो इतर प्राण्यांसारखाच, फक्त हा बुद्धिमान प्राणी आहे. तर बुद्धिमान प्राण्यासारखा तो प्लॅनिंग करून, षडयंत्र रचून, डोकं चालवून तो काम करतो. तर तो बालच म्हटला पाहिजे या दृष्टीने.
आता इथं असं म्हटलेलं आहे की अशा लोकांच्या संगतीत राहू नका. बालसंगतचारीही दीघमध्यानं सोचती. दीघमध्यानं म्हणजे दीर्घकाळ. दीर्घकाळ दुःख भोगावं लागतं अशा लोकांच्या नुसत्या संगतीत नाही, अशा लोकांचा नुसता सहवासच नाही, अशा लोकांबरोबर काम करणं, त्याच्यात आपण सहभागी होणं आणि त्यांच्यासारखंच करणं, हे दीर्घकाळ दुःखदायक असणार आहे. असा एक इशारा याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणून या गाथेचा जरा अं, अर्थ बारकाईने लक्षात घेतला पाहिजे. पण आता एक दुसरा प्रश्न निर्माण होतो. बालाच्या संगतीत राहणारा मनुष्य कसा असू शकतो? तोही बालच आहे मग. त्याला बाल कळतच नाही. त्याला मूर्ख माणूस कळतच नाही. त्याला मूर्ख पंडित त्याला कळत नाही. तर हा पण पंडित असेल, पण हा पण मूर्ख पंडित आहे. मूर्ख विद्वान आहे. बाल विद्वान आहे. ही आता नवीन कॅटेगरी आपल्याला जणू काय आता आधुनिक जगामध्ये कसं आहे, लहान मुलं पण म्हणजे बालक बालक जर तुमचा मोबाईल ऑपरेट करतात, कॉम्प्युटर ऑपरेट करतात, तर ते हुशार होत चाललेत ना आता ते. म्हणजे मोठ्या माणसापेक्षा ती बालक लहान मुलं हुशार होत चाललीत. मग आता हे बालपंडित अशी एक संज्ञा आता आधुनिक जगामध्ये निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. लोक बाल आहेत पण पंडित पण आहेत, म्हणजे पंडित नाहीत, विद्वान. आता पंडिताचा अर्थ आपण समजदार विद्वान असं म्हणतो. समजदार माणूस, समजतं त्याला, त्याला दृष्टी आहे, कारण तो भानावर आहे. परंतु बाल बाल विद्वान, आपण म्हणतो ना, एखादा लहान मूल फारच फारच चुणचुणीत असलं आणि खूप बोलत असलं आणि खूप काही काही प्रश्न विचारत असलं आणि काही काही कॉम्प्युटर ऑपरेट करतंय आणि मोबाईल ऑपरेट करते आणि काही असं टी व्हीवरचे कार्यक्रम किंवा काही डान्स असेल, तर त्याच्याप्रमाणे एखादी लहान मुलगी पण तसाच्या तसा जर डान्स करत असेल, तर आपण तिला म्हणतो किती हुशार आहे. लगेच पटकन पिकअप करते. काही मुलं तर कॉम्प्युटर याच्यावरचं टी व्हीवरचं किंवा याच्या कॉम्प्युटरवरचं ऐकून, मोबाईलवरचं ऐकून तसं एकदम फार चांगल्या प्रकारचे इंग्रजीचा उच्चार पण करतात, इतर भाषांचा उच्चार पण करतात. माझी नात माझ्या मुलाने मला सांगितलं, त्याची मुलगी म्हणजे माझी नात आणि स्पॅनिश स्पॅनिश इंग्लिशचा उच्चार करते म्हणे ती. म्हटलं कसं काय? तर ते म्हणे ती ऐकते, ती स्पॅनिश बोलणं ऐकते ती टीव्हीवर किंवा तर तसं तसं ती उच्चार करते इंग्रजीचा. अजून पहिलीत पण नाही ती. तर असं आहे, म्हणजे बुद्धिमत्ता ही वाढू शकते. जेवढे इनपुट मिळतात, पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, तसं ते ज्ञान मिळालं की बुद्धी शार्प होते, हुशारी वाढते. पण समंजसपणा, भान ही वेगळी गोष्ट असते. तर सावधानतेचा इथे इशारा दिलाय. अशा बालाच्या, अर्धवट माणसाच्या, असमंजस माणसाच्या, त्याला मूर्ख म्हणायचं असेल तर मूर्ख, अशाचा सहवास हा दीर्घकाळपर्यंत यातना देणारा ठरतो. आणि तसं जर होऊ नये असं वाटत असेल, तर आपणच स्वतः भानावर आलं पाहिजे आणि मूर्खांचा सहवास, संगत
बाल संगतचारी. मूर्खांचा सहवास आपण स्वतःच कमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आजकाल टाळू शकत नाही. कारण आता इतकं सामाजिक अभिसरण हे इतकं पटकन होतं. म्हणजे हा सहवास इतका पटकन लाभतो. विचार करायच्या अगोदरच एखादा बाल आपल्या संपर्कात येऊ शकतो, किंवा एखादा चांगला माणूस वाईटाच्या संपर्कात येऊ शकतो. आणि आपण पण तसेच असू. तर जसं पाण्यात पाणी मिसळतं, तसं आपण त्याचा भाग होऊन जातो. आणि कधी आपण त्याच्यासारखं वागतो, किंवा आपणही बाल असू तर आपल्यासारखा तो कधी चांगला असेल, तो तोही कधी बिघडेल सांगता येत नाही. कारण तोही भानावर नाही, आपणही भानावर नाही. सती नाही. तर असं एकमेकांना एकमेकांना अं, अं, उद्दीपित करणार, प्रवृत्त करणार वातावरण ही समाजामध्ये असतंच. समाजातली माणसं नेहमी एकमेकांना अशी उत्तेजित करतात, आणि त्याप्रमाणे वर्तन बदलतं. पण आपण स्वतःच आपल्यामध्ये उतरलेले असू, आपण स्वतःच आपल्या कायाशी कनेक्टेड असू, आपल्या जीवनाशी कनेक्टेड असू, आपण ती प्रॅक्टिस करत असू, साधना करत असू, इतर वेळेला श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरून जाणीवा जाणीवा जाणवल्या तर एक संवेदनशीलता येते, सेन्सिटिव्हिटी येते. जाणीवा जाणवल्या तर. आणि सेन्सिटिव्हिटी, या जाणीवा याचं जर भान असेल, तर म्हणजे जाणीवांची जागृती असेल, तर मग या जाणीवा ज्याचा परिणाम आहे, त्या चित्ताची पण जाणीव होते, त्या चित्ताचं पण भान येऊ शकतं. म्हणजे लोकद्वेषाचं, वाईट वर्तनाला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टींचं पण भान येऊ शकतं. आणि पुढे बुद्धीचं, आपल्या मनोविज्ञानाचं, मनाचं, विचारांचं पण भान येऊ शकतं. पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, ह्या सगळ्याचं भान येऊ शकतं. तर हे भान आपल्याला आधीच असेल, याची प्रॅक्टिस जर आपण आधीच करत असू, तर आपण बाहेर कोणाच्या सहवासात गेलो तर आपण लगेच त्याच्यासारखं होत नाही. कारण आपल्याला आपलं भान आहे. पण आपल्याला आपलं भान नसेल, तर आपण एखाद्या वाईट माणसाच्या, बाल किंवा असमंजस माणसाच्या, मूर्ख माणसाच्या सहवासात आपण गेलो, तर आपणही मूर्ख बनू शकतो. का? आपल्याला आपलं भान नाही. म्हणून अशी संगत जी असते ना, बाल 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 लोकांची संगत, म्हणजे दोन बाल असतील, दोघेही संगतीत आहेत, तर तो बालपणा त्यांचा वाढत जातो, त्यांचा मूर्खपणा कारण ते कृती करतात परत त्याच्यात. नुसतेच एकत्र येत नाही ते, तर ते एकत्र येऊन मूर्खासारखी बडबड पण करू शकतात, मूर्खासारखी कृती पण करू शकतात. आणि त्यांच्या प्रवृत्ती कशा आहेत, त्याच्यावर त्यांची कृती पण त्या प्रकारची घडू शकते. दोघंही समजा काही विध्वंसक प्लॅनिंग करणार असतील, काही चोरीचं प्लॅनिंग करणार असतील, करप्शनचं प्लॅनिंग करणार असतील, घातपाताचं प्लॅनिंग करणार असतील, तर ती दोन माणसं किंवा तीन माणसं किंवा एखादा गट हा त्याचं प्रत्यक्ष आचरण पण करू शकतो, प्रत्यक्ष कृती पण करू शकतो, आणि सगळेच एकमेकांचा घात करतात. म्हणून ते दीर्घ काळापर्यंत ही गोष्ट दुःखदायक होऊ शकते, असा इशारा या पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे.
आणि मग पुढे परिणाम सांगितलेला आहे, सरळ आहे. दुःखो बालेही संवासो, संवासो म्हणजे सहवास, मूर्ख लोकांचा सहवास हा दुःखदायक असतो. पुढं असं म्हटलेलं आहे, तो अमित्तेनेव, म्हणजे अमित्र म्हणजे शत्रू. म्हणजे एखादा हा बाल माणसाचा सहवास, अज्ञानी माणसाचा सहवास, मूर्ख माणसांचा सहवास, आणि आपणही समजा बाल असू किंवा अज्ञानी असू, तर आपला इतरांना होणारा तसा सहवास समोरचा चांगला असेल, पण आपल्या बाल अवस्थेमुळे, आपल्या अज्ञानामुळे, आपल्या मूर्खपणामुळे, आपल्या अर्धवटपणामुळे एखादा चांगला माणूस पण बिघडू शकतो. तर असा सहवास शत्रूसारखा घातक असतो आणि शत्रूसारखाच ते काम करतो. सबदा, नेहमी, सदैव शत्रूसारखाच असा बाल माणसाचा सहवास हा दुःखदायक असतो. दुःखो बालेही संवासो अमित्तेनेव सबदा. अमित्र म्हणजे अमित्र, अमित्तेनेव म्हणजे अमित्रासारखा म्हणजे शत्रूसारखा, सबदा म्हणजे सदैव, नेहमी. तर बाल माणसाचा सहवास हा नेहमी शत्रूसारखाच दुःखदायक, यातनादायक असतो. आणि त्याच्या उलट धीरोच सुख संवासो. आता धीर म्हणजे धैर्यवान, धाडसी. आणि धाडसी कोण असतो? जो चारित्र्यवान असतो, जो शीलवान असतो, तो धाडसी असतो. आणि जो शीलवान नसतो, जो सन्मार्गावर नाही, जो धम्म मार्गावर नाही, तो नेहमी भ्याड असतो. कारण तो घाबरलेला असतो. त्याचं कर्म, त्याचं वर्तन, त्याचं चित्त, त्याचं बोलणं, वागणं, मन, त्याचं सगळं सगळं त्रासदायकच असतं. म्हणून तो भयभीत असतो. आणि त्याच्या उलट जो सदाचरण करतो, शिलाचरण करतो, कारण तो जागा आहे, जागृत आहे, सतीमध्ये आहे, त्यामुळे तो शिलाचरण करतो. मग त्याला कोणत्या परिणामाचं भय नाही. परिणामाच्या भयानं भीती निर्माण होते. परिणामाचा विचार करून भीती निर्माण होते, की मी आता असं वाईट केलं, आता काय होईल? मी आता चोरी केली, कोणी पाहिलं तर नाही, सापडणार तर नाही मी. हे असं असं मी करप्शन केलंय, मला कुणी नंतर कुणी उकरून तर काढणार नाही. मोठी चोरी आता ईडी तर पाठीमागे लागणार नाही. म्हणून आता आपण पाहतो की त्याला धरून बऱ्याच गोष्टी तडजोडी चालू आहेत. हम्म. तर हे आधी केलेलं कर्म, त्याचा परिणाम हा आपल्या पाठीमागे असतोच. जसं गाडी ओढणाऱ्याच्या पायामागे गाडीचं चाक येतं, तर ते पाठीमागे असतं आणि त्याची भीती असते की आता काय होईल. मग हा माणूस भयभीत असतो. म्हणजे तो धैर्यवान, धैर्य राहत नाही त्याच्यात. शक्तीचा निचरा होतो. या भयामुळे, या चिंतेमुळे काय होईल, कसं होईल, पुढं काय होईल, या भीतीनं तो नेहमी खचलेला असतो. म्हणजे तो त्याचं धैर्य टिकून राहत नाही. तर जो धैर्यवान असतो, त्याचा सहवास सुख संवासो असतो. धीरोच सुख संवासो. धीराचा, धैर्यवान माणसाचा, चारित्र्यवान माणसाचा, म्हणजे जो चारित्र्य जे असतं ते जागृतीवरच अवलंबून आहे. तो जागृतीमुळे, सतीमुळे, भानावर असल्यामुळे तो जाणीवपूर्वक सदाचरण करतो. सदाचरण होतं त्याच्या. जसं अज्ञानामध्ये दुराचरण होतं, जागृतीमध्ये सदाचरण होतं, शिलाचरण होतं. अज्ञान असेल तर शीलभंग होतो.
सज्ञान म्हणजे जागृती असेल, भान असेल तर सदाचरण होतं, म्हणजे शीलाचरण होतं. म्हणजे शीलाचरण आधी येत नाही कधीच. शीलापासून शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे. शील आधी येऊ शकत नाही. आधी कळालं पाहिजे, आधी भान आलं पाहिजे की हे चांगलं आहे की वाईट आहे. याचं जोपर्यंत भान येत नाही माणूस शीलाचरण करू शकत नाही. म्हणून आधी सती पाहिजे, आधी स्वतःमध्ये उतरलं पाहिजे. उतरल्यावर कळतं काय चाललंय आत, उंबऱ्याच्या आत काय चाललंय हे आत उतरल्यावर कळतं. काया वेदना चित्त मनोधम्म याच्या संपर्कात गेल्यावर उंबऱ्याच्या आतल्या गोष्टी कळतात. मग बाह्य वर्तन सुधारू शकतं, म्हणजे शीलाचरण येऊ शकतं. तर आणि तो माणूस धैर्यवान पण असतो. शीलाचरण करणं हे धीरोदात्त माणसाचंच काम आहे, धैर्यवान माणसाचं काम आहे. सदाचरण हे भित्र्या माणसाचं काम नाही, करू शकत नाही. कारण कारण मुळातच भीती ही दुराचरणामुळेच येते. आता दुराचरण हे मुद्दाम नाही करत, अज्ञानामुळे होतं, भान नसल्यामुळे होतं, अविद्येमुळे होतं. कारण अविद्येतून संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन सगळं ते जे पुढचं कर्म कड्या ज्या आहेत या कृतीच्या कृतीमध्ये रूपांतरित होणाऱ्या, कारण पुढची जी उपादानाची कृती आहे ती उपादानाची कृती ही मागच्या कड्यांवर अवलंबून आहे. अज्ञान आहे म्हणून संस्कार त्याप्रमाणे, विज्ञान म्हणजे इंद्रिय काम करतात आणि मग त्यानुसार हे बॉडी माइंड बनतं, शरीर मन बनतं, हे चित्त बनतं, कार्य करतं. आणि त्यानुसार ही 6 इंद्रिय पुन्हा सक्रिय होतात, पुन्हा पुन्हा सक्रिय होतात, पुन्हा पुन्हा तेच तेच करतात. षडायतन स्पर्श, त्यांना परत परत सुख दुःख जाणीव होते, परत कृती, असं ते जे चक्र चाललेलं आहे, भवचक्रच म्हटलंय त्याला. ते परत परत बनतं, परत परत ते गती देतं पुढच्या कृतीला. मागची कृती कारण बनते आणि पुढचं कार्य होतं. पण मागची कृतीचं कारण त्याच्या आधीच्या कार्यावर अवलंबून असतं. म्हणजे कार्य कारण परिणाम. कार्य म्हणजे आता कृती केली का त्याचा पुढे परिणाम होतो. आणि कार्य आता जी काही कृती केली तर हेच पुढच्या कृतीचं कारण बनतं, म्हणजे त्याचा परिणाम होतो. आणि त्यात ते परत कारण बनतं, पुढचा पुढचा परिणाम म्हणजे पुढचं कार्य. तर कार्य कारण भाव म्हटलेला आहे. तर ही शृंखला आहे, ही जी चक्र आहे, हे चक्र बेमालूमपणे चाललेलं असतं. बेमालूमपणे अशा अर्थानं की जोपर्यंत आपल्याला त्याचं भान येत नाही, त्याची सती येत नाही, जागृती येत नाही, तोपर्यंत ते चक्र अखंडपणे चाललेलं असतं. त्याला कोणी चालवायची गरज नाही. आपण जन्मच ते अज्ञान घेऊन आलो. त्याच्यामुळे आपलं जगणं जे आहे ना ते त्याच्यानुसारच चालतंय बरोबर. आपल्याला विचार, आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला हे करायचं आणि ते करायचं असं ठरवायची पण गरज नसते. आपलं चित्त बरोबर ठरवतं ते. ते चित्त बुद्धीला बरोबर ते मेंदूला, मनोधम्मांना, विचारांना बरोबर सक्रिय करतं. त्याप्रमाणे बरोबर वर्तन घडतं. त्याप्रमाणे तो माणूस वागतो. तो जर जागेवर आला म्हणजे भानावर आला, त्याला जर ते समजलं, तर तो हे पाहतो काही काय चाललंय, हे कार्यकारण परंपरा ही काय चाललंय, ही माझी अविद्या, माझं अज्ञान माझ्याकडून काय काय करून घेते आणि मी कसा परिणाम भोगतो, कशा यातना भोगतो, हे ते त्या जागृतीला कळतं. तर ती जागृतीच महत्वाची, निर्णायक आहे ती. म्हणून आधी सती आहे. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती. आणि प्रॅक्टिससाठी सुरुवात आनापानसती. तर हे जेवढं
आपलं जीवन जागृतीच्या प्रकाशात येतं तसतसं हे भवचक्र दिसतं, हे कार्यकारण भाव दिसतात, हे काय घडतंय, काय चाललंय हे कळतं आणि मग त्याच्यावर आपोआप नियंत्रण येतं, म्हणजे शिलाचरण होतं. आणि मग परिणाम टळतात. वाईट परिणाम असतील तर ते टळतात, चांगले परिणाम असतील तर वाढतात. पण कशामुळं काय होतं? हेतुप्रभवा, कोणत्या कारणानं काय घडतं हे दिसलं पाहिजे, हे जाणवलं पाहिजे आणि हे जाणवण्यासाठी उंबऱ्याच्या आत आलं पाहिजे, म्हणजे कायेमध्ये उतरलं पाहिजे. मग हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात आणि मग आपण हे समजत असेल, ही समज असेल तर आपण म्हणजे चांगल्या माणसाचा, म्हणजे धैर्यवान माणसाचा, सदाचरणी माणसाचा सहवास आपण, त्याच्या सहवासात, त्याच्या संपर्कात आपण राहू शकतो, जर कळत असेल तर. पण आपल्याला कळतच नाही बाल कोण, सदाचारी कोण, धीर कोण, हे जर आपल्याला कळतच नाही तर आपणच बाल आहोत, आपणच भानावर नाही. आणि समजा आपण थोडेफार भानावर असू, तर मग आपण तशा प्रकारचे लोक शोधू आपण आणि मग त्यांच्या सहवासात राहू. तर असे जे लोक आहेत, सदाचरणी लोक थोडेसे, त्यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होते. कारण हे एकमेकांच्या हिताचं पाहतात. आता असं मानलं जातं, नेहमी असंच होतं असं नाही, किंवा नातेवाईक एकमेकांचा सांभाळ करतात. परंतु असं नेहमीच घडत नाही. आणि आता तर ते फारच विपरीत झालेलं आहे. माझी आई पोटाच्या कॅन्सरनी गेली, तर तिची सेवा करायला माझी बहीण इथं येऊन थांबली होती. म्हणजे तिथं कौटुंबिक जबाबदारी तिची, एक 2-4 महिने तिला हे करावं लागलं, ते जाऊ शकली नाही ती घरी. जवळच राहते इथून, पण इथंच राहिली ती. आई कॅन्सरने, पोटाचा कॅन्सर म्हटल्यावर कसं तिला ते रक्तच असायचं सगळं, रक्तच पडायचं. तर ते सगळं साफसफाई करायला मग आमची बहीण असायची आणि मला पण ते करावं लागायचं. पण जास्त कोणी असं सेवा करायला कोणी पुढे येत नाही अशा वेळेला. आणि काहींना एक निष्कारण संसर्गाची पण भीती वाटते. खरं म्हणजे पोटाचा संस्कार हा काही, पोटाचा कॅन्सर हा काही संसर्गजन्य आजार नाही. पण बाकी नातेवाईक, अगदी मोठा भाऊ सुद्धा आणि भाऊ ते पण नाही आले पुढे. म्हणजे हे सांगण्याचं कारण काय, की भय कसं, म्हणजे माणसं, नातेवाईक, आपला नातेवाईक हा विषय आहे. नाती-गोती ही म्हणजे परिस्थिती पाहूनच कधी-कधी चालतात असं दिसतं. म्हणजे नातेवाईकच फार कल्याणकारक असतात, कल्याण करतात किंवा मदत करतात, असं काही नाही. पण माझ्या आईचं शेवटचं वाक्य होतं जाताना, "कुणी नाही कोणाचं." कारण तिची सेवा करायला शेवटी जास्त कोणी आलं नाही. म्हणजे नातेवाईक हेच एकमेकांचं कल्याण करतात,
तर कधी कधी ते सापेक्ष संबंध असतात, म्हणजे हितसंबंध ज्याला आपण म्हणतो. त्या हितसंबंधामुळे नातेवाईक जास्त, आणि एक नैसर्गिक रक्तसंबंध जे असतात नातेगोत्यामध्ये, जो रक्तसंबंध असतो, रक्ताचं नातं जे आपण म्हणतो, तर ते एक नैसर्गिक असतं. परंतु अपेक्षा पूर्ण होत नसतील, स्वार्थ साधत नसेल, तर माणूस मग पलीकडे जातो. आणि आजकाल तसं होतं. कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली, उद्ध्वस्त होत चालली. जी पूर्वी होती, पण ती पूर्वी होती ती कसा शेतीप्रधान देश होता, ग्रामीण भाग होता, आणि कुठं जास्त पळू पण शकत नव्हता. तर माणसं सक्तीनं एकत्र राहायची. असं पण व्हायचं. ते काय समाधानाने राहायचे असं नाही. म्हणजे जावा जावा, भाऊ 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 जावा जावा, बापलेक, शेजारी पाजारी, भाऊबंद, भाऊबंदकी, ह्याच्यातूनच शब्द आला. ते ही भाऊबंदकी हे गावामध्ये सर्रास चालू असायची. परंतु तेच लोक लग्न कार्याला, मैतीला, किंवा आणखीन काही गोष्टीला तेवढ्यापुरते एकत्र यायचे. अगदी एकमेकांचा स्वयंपाक पण करू लागायचे लग्नामध्ये. पण का? मी जर त्याच्यात सहभागी झालो नाही, तर माझ्या घरात उद्या काही कार्य निघालं, तर माझा समाज मला विचारणार नाही. म्हणून ते सक्तीनं कधी कधी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो. म्हणजे आता ज्यांना गावातली परिस्थिती माहिती आहे, ग्रामीण भागातली पूर्वीची, आता ते जरा कमी झालंय, तरी आहे, थोडंफार चालू आहे अजून. पण पूर्वीच्या काळी त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता. जातीसाठी, काय म्हणतात, जातीसाठी माती खावी, तर माती खायचंच काम करायचे पूर्वी लोक. आणि ते करावंच लागायचं, नाही केलं तर वाळी टाकणार, जाती बाहेर टाकणार. कारण ते संस्कार घेऊन आलो आपण त्या समाज व्यवस्थेचे. म्हणजे गाव पण काही वर्गांना वाळीत टाकतं, आणि वाळीत टाकलेले लोक पण एकमेकांना वाळीत टाकू शकतात. कारण ते संस्कार तसे घेऊन आलो आपण. तर शेवटी संस्कारच काम करायला लावतात. मगाशी आपण जे म्हटलो, आपलं वर्तन आपल्या हातात नसतं. आपण जे घेऊन आलो, जे संस्कार आपल्यावर झाले, ते संस्कार समाजामुळे हो, गावामुळं हो, जातीमुळं हो, परिस्थितीमुळं हो, कशामुळे हो, त्याच्यानुसार आपण जे आपलं माइंड जे तयार होतं, चित्त जे तयार होतं, त्यानुसार वर्तन घडतं. तर मुख्य मुद्दा असा आहे की नातेवाईक म्हणजेच सगळं काही, हितसंबंध असं आज राहिलेलं नाही. पण एक नैसर्गिक तो एक जवळीक असते, ते आपल्याला मान्य करावंच लागतं. म्हणजे मी साळवे आहे, आणि एखादा साळवे जर मला मुंबईत भेटला, किंवा नागपूरमध्ये भेटला, किंवा दिल्लीत भेटला, तर मी जास्त चौकशी करतो, कुठले तुम्ही, कोणत्या गावचे साळवे. म्हणजे मला त्या साळवेमुळं लगेच, हा, परत मग, नाही, एक तो जर म्हटला नाही नाही, आम्ही दुसऱ्या गावच्या, अरे लांबचा आहे म्हणजे, बरं, ते अमके अमके, ते गाव तुम्हाला माहिती असेल, आपल्याला माहिती असेल, मग त्या गावचा तो तो कोण तुमचा? नाही, तो आमचा कोणी नाही, आम्ही दुसऱ्या समाजाचे आहोत, आम्ही दुसऱ्या जातीचे आहोत. हे झालं, मग आणखीन लांब. म्हणजे असं जे काही असतंय आपलं वातावरण, ते आपल्याला कृती करायला त्याप्रमाणे भाग पाडतंय. तर सगळंच हे संबंध जे असतात, हे सुखदायक नसतात. पण यातीनंच समागम, आता इथे यातीनंचा अर्थ बंधू असं केलेलं आहे, बंधुजन. तर बंधुजनांच्या एकत्र येण्यानं जे सुख मिळतं, ते धैर्यवान माणसाच्या सहवासात गेल्यानं मिळतं.
असा हा एकूण कार्यकारण भाव आहे. बाल माणसाच्या संगतीत जाऊ नये, त्यांना दीर्घकाळ यातना होऊ शकतात. बालांचा सहवास हा शत्रूच्या सहवासासारखा दुःखदायक असतो. धीरोदात्त धैर्यवान माणसाच्या, शिलाचरणी माणसाचा सहवास हा एखाद्या बंधुजनांच्या सहवासासारखा सुखदायक असतो, असा या गाथेचा अर्थ आहे. बरं, हा थोडस लवकर थांबावं लागेल, एका कार्यक्रमाला जायचंय. मूर्खाची संगत आपण, हा, परत परत बोला एक वार. मूर्खाची संगत. हम्म. हा हा. तर ते काही आता आमच्या वाट्याला येणार नाही. मूर्खाची संगत. प्रयत्न करू आम्ही. करायलाच पाहिजे. नाही, आणि त्या गोष्टी सतीचा सांगून येत मार्ग. नाहीत, त्या गोष्टी सांगून येत नाहीत. हा त्यापेक्षा हा. कसं आहे, आपलं संरक्षण कवच आपल्या अंगावर असू द्यायचं, बरोबर. आणि ते सती आहे. तर सतीचाच मार्ग हा एकमेव मार्ग आहे. बरोबर. छान. कोरोनाच्या काळामध्ये आपण ते हे लावायचो हाताला, काय, सॅनिटायझर. मास्क. हा, सॅनिटायझर. मास्क हा पण होतं, सॅनिटायझर होतं. हा. स्वच्छता हं, म्हणजे संरक्षण करायचं आपण कोरोनापासून, त्या हो. बर. जंतूंपासून, व्हायरस पासून आपण स्वतःचं संरक्षण करायचं. तर सती हे मास्क खरंय. आहे, सती हे अँटीसेप्टिक काय म्हणतात त्याला, सॅनिटायझर आहे. सॅनिटायझर. हा, सती हे संरक्षण आहे. सती, तुम्हाला कवच कुंडल आवडत असतील शब्द तर तो वापरा, पण ते सगळंच आवड. त्याच्यावर तुमची आपला शब्द प्रयोग आहे. सगळीच आवडणारी असतात. हा? प्रभावी असतात. हा. तुमचे शब्द सगळीच प्रभावी असतात. आणि चालना देणारी, प्रेरणा देणारी, अजून काय काय, सगळंच काही. धम्म आहे, तर, धम्म. हा, धम्माचे शब्द धम्म आहे. बरं. हं. तर धम्म आहे. हा.